ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त ट्विस्टची एंट्री होणार आहे। आता मात्र महिपती आणि आता साक्षी यांची दोन कारस्थानं समोर येणार आहेत। पहिलं म्हणजे मधुभाऊंची केस आणि महिपतीमुळे असलेली प्रतापची केस, या दोन्ही इंटरकनेक्टेड आहेत याचा आता प्रत्यक्ष पुरावा एक व्हिडिओ समोर आणणार असतो। त्यामुळे दोन गोष्टी सिद्ध होतात। पहिली म्हणजे साक्षीने खून केलेला आहे विलासचा, आणि दुसरी म्हणजे त्याच्याशीच इंटरकनेक्टेड आहे प्रतापची केस। कारण याच केसमध्ये आता अर्जुनला ढिलं करण्यासाठी महिपतीने ड्रग्जचं नाटक केलंय। या सत्याचा एकाच व्हिडिओमुळे चैतन्य आणि सायली या दोघांच्या समोर खुलासा होणार असतो। आणि या सगळ्यामध्ये आता मात्र पूर्णाजी प्रताप सायलीच्या पायाशी आलेले असतात। एका व्हिडिओमध्ये पूर्णाजी प्रतापला आपण सायलीवरती किती अत्याचार केला, सायलीला किती त्रास दिला, या सगळ्याचा उलगडा होतो। आणि आता इकडे पूर्णाई आणि प्रताप हे सायलीची माफी मागतात। सायलीमुळे आज त्यांचे डोळे उघडलेले असतात। या सगळ्यामध्ये सायलीने असं काय कृत्य केलेलं आहे, व्हिडिओ कोणता दाखवलेला आहे, चैतन्याला कसा काय तो व्हिडिओ सापडला, एकाच व्हिडिओ सायली आणि चैतन्याला एकाच वेळेला कसा समोर आला, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आणि तो व्हिडिओ पाहिल्यावरती पूर्णाजी आणि प्रतापचे डोळे उघडल्यावर त्यांचा काय निर्णय असणार आहे हे पण या व्हिडिओमध्ये पाहणार। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की। इकडे ज्या वेळेला साक्षीने आता मात्र संतोष आणि अर्जुन यांना एकत्र पाहिलेलं असतं, साक्षी हादरते। कारण आता जर संतोषने सगळं सत्य सांगितलं तर आपलं काही खरं नाही हे साक्षीला समजलेलं असतं। म्हणून ती अण्णांकडे येते। अण्णा संतोषला अर्जुन घेऊन गेलाय, आता काय करायचं। अण्णा म्हणतात तुला थिएटरमध्ये पिक्चर दाखवतो चल, असं म्हणत अण्णा आता साक्षीला लगेचच तिच्या समोरच एक कॉल लावतात। तो कॉल लावतात ते म्हणजे आता रविराजला, कारण या सगळ्यामध्ये विश्वास संपादन करायचा असतो तो रविराज आणि चैतन्याचा। मग अण्णांनी कॉल लावला त्यावेळेला इकडे आता रविराज सँडी बद्दल बोलत असतात। त्याच वेळेला मात्र आता चैतन्य येतो आणि रविराजांचा तेव्हाच कॉल येतो। त्यावेळेला रविराज म्हणतात आत्ताच्या आत्ता महिपतींचा कॉल आला होता की संतोष त्यांच्या घरी आला होता। यावरती चैतन्य म्हणतो हो मी संतोषला त्यांच्या घरी पाहिलेलं आहे। रविराज म्हणतात मग अर्जुनने संतोषला महिपतीच्या बंगल्याच्या समोर पाहिलं आणि समोरच फरफटत घेऊन गेला। यावरती प्रिया आता हादरते, जर का संतोष खरं बोलला तर आता महिपती आणि अण्णा अडकणार आणि दोघं जेलमध्ये गेले तर मला वाली कोण राहणार, मला इथे कोण सांभाळणार, कारण नागराज कधी वेळेला पलटी मारेल काही सांगता येत नाही। मग मात्र रविराज चैतन्याला म्हणतात या सगळ्यामध्ये अर्जुनने मोठा गैरसमज करून घेतलेला आहे। केस लढण्याच्या ऐवजी तो बाकी सगळं सोडून महिपतीलाच गुन्हेगार ठरवायला निघालाय। चैतन्य म्हणतो मला पण ही गोष्ट ऑकवर्ड वाटली ज्यावेळेस मी महिपती शिकरे यांच्याकडे संतोषला पाहिलं, पण मी साक्षीला विचारलं असता साक्षी मला म्हटली की अण्णा आहेत ना, अण्णा या सगळ्यामध्ये स्टाफ मेंबरची चौकशी करतायत। पण मला त्यावरती पण डाऊट आला की मग संतोषच का आणि अर्जुनला संतोषवरती का डाऊट आला। रविराज म्हणतात गोष्टी खूप कॉम्प्लिकेटेड झाल्यात, पण आपण ना या गोष्टीवरती तटस्थ राहून विचार करूया, कोणाचीही बाजू न घेता। इथे आता रविराज खूप मोठा निर्णय घेतात की आपण कोणाचीही म्हणजे महिपती किंवा अर्जुन किंवा साक्षी या तिघांचीही बाजू न ऐकता वकील म्हणून तटस्थ विचार करूया। आता चैतन्य सुद्धा या गोष्टीसाठी तयार हो। तोपर्यंत अर्जुनने संतोषला आणलेलं असतं आणि प्रतापच्या पायाशी आपटलेलं असतं। प्रताप सांगत असतो अर्जुन अरे हे काय आता नवीन। यावरती अर्जुन म्हणतो हाच तुमचा माणूस, हा महिपती शिकरेंच्या घरी काय करत होता हे त्याला तुम्ही विचारू शकता का। यावरती मात्र आता इकडे प्रताप म्हणतो हा महिपती शिकरेंच्या घरी, पण हा का करत होता महिपती शिकरेंच्या घरी। त्याआधीच प्रतापला काही गोष्टी आपल्या ऑफिस स्टाफकडून समजलेल्या असतात की ज्या वेळेला ट्रक लोड होत होता त्यावेळेला तिथे ठामपणे उभा असलेला हा मात्र एकमेव होता ज्याचा त्या ट्रक लोड होताना काही संबंध नव्हता, तो म्हणजे संतोष। संतोषचा या सगळ्याशी काही संबंध नसताना तो तिथे उभा होता। ही गोष्ट मात्र आता एका स्टाफ मेंबरकडून समजलेली असते इकडे आता प्रतापला। त्यामुळे प्रताप आता थोडासा विचार करायला लागतो की गोष्टी कशा घडतायत। पण त्याच वेळेस अर्जुन म्हणतो बोल लवकर बोल, जे काही घडलंय ते तुझ्या तोंडून आम्हाला ऐकायचं आहे, असं म्हणत तो आता इकडे संतोषवरती हात उचलतो। संतोष म्हणतो मला यातलं काही माहित नाहीये। अर्जुन म्हणतो खरं बोल। हे सगळं चालू असतं
आता प्रतापचा फोन वाजतो, रविराजांचा त्याला फोन येतो. रविराज म्हणतात, प्रताप अरे संतोषला तिकडे आणलंय का? प्रताप म्हणतो, हो, अर्जुनने संतोषला महिपतीच्या बंगल्याबाहेर पाहिलं. रविराज म्हणतात, हे बघ, ही गोष्ट मला पण खटकलेली आहे, पण आत्ता तू संतोषला काही बोलू नकोस. जर संतोष याच्यामध्ये दोषी असेल आणि तर आपण त्याला वेगळ्या पद्धतीने पकडूया, असं म्हणत रविराज आता मात्र इकडे प्रतापला सांगतात की त्याला सोडून. त्यावरती आता मात्र प्रताप म्हणतो, अर्जुन त्याला सोडून दे. तो म्हणायला लागतो, मी खरंच काही नाही केलेलं आहे. अर्जुन म्हणतो, डॅडा तू मला सोडून सगळ्यांवरती विश्वास ठेवतोयस. यावरती आता मात्र इकडे प्रताप काही ऐकत नाही. तो अर्जुनला संतोषला सोडून द्यायला सांगतो. आता मात्र संतोष निघून गेल्यावरती सायली सांगते, सर ज्या अर्थी तुम्ही महिपत शिकरेंच्या घरी संतोषला पाहिलं तो घाबरला होता, त्या अर्थी गोष्टी अशाच घडलेल्या आहेत. त्यानेच काहीतरी केलेलं आहे. आपल्याला त्याच्या मागावरती राहिलं पाहिजे. यावरती मात्र आता इकडे लगेचच अर्जुन आता आपल्याला संतोषवरती नजर ठेवायला पाहिजे. आणि संतोषवरतीच नजर ठेवत असताना काही गोष्टींचा दोघांना खुलासा झालेला असतो. एकाच वेळी बऱ्याचशा गोष्टी उलगडत जातात. इकडे आता साक्षी सांगत असते, अण्णा बोला ना, काय हे सगळं चाललंय? म्हणजे तुम्ही असं काय केलेलं आहे? फोन करून त्यांना कळवण्याचं कारण तरी काय? यावरती अण्णा म्हणतात, हे बघ, आता काय झालेलं आहे, तू सुद्धा त्याला सांगितलेलं आहेस की इथे मी सगळ्यांची चौकशी करायला बोललेलं आहे. मी आता रविराजला पण तेच सांगितलेलं आहे. या सगळ्यामध्ये आता आपली बाजू मी सेफ केलेली आहे. यावरती साक्षी म्हणते, पण हे करण्याचं कारण काय? त्यावरती मात्र आता इकडे महिपती सांगतो, हे बघ, गोष्टी ना अशा घडवून आणायच्या की आपण त्याच्यामध्ये विक्टिम दिसलं पाहिजे. आपल्यावरती किती आपल्यावरती या सगळ्याचा परिणाम होतोय हे दाखवलं पाहिजे. आता याच वेळेला चैतन्य तिकडे येतो. त्यावेळेला साक्षीला आणि महिपतीला माहिती नसतं की चैतन्य इकडे आहे आणि चैतन्य या गोष्टी ऐकतो. चैतन्य लगेच आपला मोबाईल काढतो. त्याच वेळेला आता मात्र इकडे साक्षी बोलत असते, अण्णा हे बघा, विलासच्या केसमधून सुटणं हे आपलं मेन मोटिव्ह आहे. या सगळ्यामध्ये विलासच्या केसमधून मला सही सलामत सोडवा. मी खुनी आहे हे जर सिद्ध झालं ना तर मला जेलमध्ये जावं लागेल आणि त्यासाठी आपण हे प्रतापला अडकवलंय की जेणेकरून केस वीक व्हावी. महिपती म्हणतो, हो, मला गोष्टी माहिती आहेत आणि त्याच दृष्टीने माझे प्रयत्न आहेत. साक्षी म्हणते, म्हणजे काय? यावरती महिपती सांगतो, कसं आहे ना, या सगळ्यामध्ये आता आपण इकडे प्रतापला अडकवलंय. त्याच्या केसमध्ये रविराज आपण लढतोय हे दाखवलंय, कारण त्याचा मुलगा यासाठी सक्षम नाही हे पण दाखवलंय. आता अर्जुनवरती त्याचा विश्वासच कमी करायचा, त्याचा कॉन्फिडन्स कमी करायचा आणि बाकी पण जज समोर त्याचा आता सगळा हे ढासळलेला आहे. त्यामुळे केसचा निकाल आपल्या बाजूनेच लागणार, तू घाबरू नकोस. आता मात्र या सगळ्याचा व्हिडिओ चैतन्य बनवतो. चैतन्यचा व्हिडिओ सायलीपर्यंत पोहोचतो. सायलीला हे सगळं समजतं. अण्णा आणि साक्षीचं बोलणं रेकॉर्ड होतं. चैतन्य हादरतो. आत्तापर्यंत आपण जे समजत होतो ते चुकीचं आहे. साक्षी खुनी आहे आणि याच खुनाच्या आरोपाखाली आता मात्र मधुभाऊंना अडकवलंय आणि या केसपासून लक्ष डायव्हर्ट करण्यासाठी आपली मैत्री तोडली आणि त्यानंतर आता प्रताप काकांना अडकवलंय. इतका सगळा कपटीपणा हे लोक कसे करू शकतात? त्याला जबरदस्त धक्काच बसतो. आता या सगळ्यामधून तो व्हिडिओ सायलीपर्यंत येतो, व्हिडिओ प्रताप आणि आता पूर्णाजीपर्यंत येतो. सगळ्यांना धक्का बसतो. सायलीची माफी मागण्याशिवाय त्यांच्याकडे कोणता पर्याय उरत नाही. हमसून रडत आता प्रताप मान खाली घालतो. मी चुकलो, मला माफ कर, तुझ्यावरती विश्वास ठेवायला पाहिजे होता. पहिल्याच वेळेला ते लोक आपल्या घरी आले तेव्हाच तू ओरडून सांगत होतीस, पण मी ऐकलं नाही. खरंच मला माफ कर, असं म्हणत आता मात्र इकडे प्रताप पूर्णाजी हादरतात, माफी मागायला लागतात. आता मात्र या गोष्टीवरती खूप मोठा पर्दाफाश झालेला असतो.